श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आरती स्वामी समर्थांची. जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ. आरती ओवाळू चरणी ठेवणी या माथा. खेली खेडे ग्रामी तू अवतरलासी. जगत उद्धारासाठी राया तू फिरसी. भक्त वत्सल खरा तू एक होसी. म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी. जय देव जय देव. त्रैगुण्य परब्रह्म तुझा अवतार. त्याची काय वर्णू लीला पामर. शेषादिक शिनले न लगे त्या पार. जेथे जडमुट कसा करून विस्तार. जय देव जय देव. देवादिदेवा तू स्वामी राया. निर्जन मुनी जन द्याती भावे तव पाया. तुझसी अर्पण केली आपली ही काया. शरणागता तारी तू स्वामी राया. जय देव जय देव. घटित लीला अरुणी जडमुट उद्धारिले. कीर्ती ऐकुनी कानी चरणी मिलोळे. चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले. तुझ्या सुतान लगे चरणा वेगळे. जय देव जय देव. आरती श्री स्वामी समर्थांची. जय देव जय देव. दत्ता अवधूता हो स्वामी अवधूता. अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. तुमचे दर्शन होता जाती ही पापे. दर्शन मात्रे विलया जाती भवदुरिते. चरणी मस्तक ठेवणी मन समजा पुरते. वैकुंठीचे सुख नाही या परते. जय देव जय देव. सुगंध केशर भाळी वरटोपी टिळा. कर्णी कुंडल शोभती वक्षस्थळी माळा. शरणागत तुझ होता भय पडले काळा. तुझे दास करीती सेवा सोहाळा. जय देव जय देव. मानव रूपी काया दिससी आम्हास. अक्कलकोटी केला यतिवे शिवास. पूर्ण ब्रह्म तोची अवतरला खास. अज्ञानी दासास अज्ञानी भक्तास विपरीत हा भास. जय देव जय देव. निर्गुण निर्विकार विश्वव्यापक. स्थिरचर व्यापुनी अवघा उल्हासी एक. अनंत रूपे धरिसी करणे माईक. तुमचे गुण वर्णिता थकले विधिलेख. जय देव जय देव. घडता अनेक जन्म सकृत हे गाठी. त्याची ही फलप्राप्ती सद्गुरूंच्या भेटी. सुवर्ण ताटी भरली अमृत रसवाटी. शरणागत दासा करी कृपादृष्टी. जय देव जय देव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी. कापूर आरती. कापुराची मात ओवाळू तुझला. देह भाव अहंकार सहजीच जाळीला. दया क्षमा शांती उजळल्या ज्योती. स्वयंप्रकाश रूप देखिली मूर्ती. मी तू पण काजळ काजळी गेली. निजानंदी तनु पायी ओवाळली. आनंदाने भावे कर्पूरारती केली. पंचतत्व भाव तनु पायी अर्पली. प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति. द्वंद्वातीतं गगनसदृश तस्मस्याधिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशा साक्षीभूतं. भावातीत त्रिगुणरहित सद्गुरु तं नमामि. जय 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 श्री जगरक्षका. जय जयाजी भक्तपालका. जय जय कली मलनाशका. अनादि सिद्धी जगद्गुरु. जय जय श्री क्षीरसागर विलासा. माया चक्रचालका विनाशा. शेषशयना अनंतवेशा. अनामातीता अनंता. जय जयाजी गरुड वाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतित पावना. रमा रमणा विघ्नेशा. मेघवर्णा आकार शांत. मस्तकी किरीट विराजित. तोची स्वयंभू आदित्य. तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन. सरळ नासिका सुहास्य वदन. दंतपंक्ती कुंदकळ्या समान. शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे तेज हरी. हेममय भूषणे साजिरी कौस्तुभ मणी विशेष. वत्सलांछनांचे भूषण. त्याची प्रेमळ भक्तीची खूण. उदरी त्रिवळी शोभायमान. त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदराती. जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा
जन्मदाती मूळ जननी तेची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभय वर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्मशंख चक्र चार हस्ती आयुधे कांसे कसिला पितांबर विद्युलते समते जापार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र द्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परमंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमू न शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकाळ विद्याचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजकाग होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करिता ज्यांच्या नामस्मरणा त्यांच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होये जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली मूढमती मी अज्ञान काव्यदिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपेकरून सच्चिष्य लांधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसकी निश्चये तेवी असती माता पितर तैसीची श्रेष्ठ गुरुवर्य चरणो त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ तो पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची नवमास उदरी पाळिले प्रसन्न वेदनाते सोशिले कौतुके करुणी वाढविले लक्षियेले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत हाय कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर हिनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रय नमियेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडल तेज अमित विद्युलते समान कामधेनू असोची जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होऊन श्वान वसती समीप रात्रंदिन ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या ब्रह्मासी रमण करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दरिद्र दुःखे भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेद वचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तकांनाही भय उत्तरोत्तर नास्तिकामय भारतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्री कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपली विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर
पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन जेथे झालो किंवा अफाट गगना समान अगाध आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्दोत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ लावणी लढीवाळ पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी पुनेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझी मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पावो आता नमो साधू न यासी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंद मय सदोतीत राहती मग न मिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची कव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी दाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त तैसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी साधार बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृतांचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणूनी आदर धरावा श्री श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती इकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीतसे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदनी दधीतुनी पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान असुज्ञाही अवमान अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दृष्टान केवळ सूर्यपत्र भक्ता माते समान यतिराजपद कल्हार विष्णू कवी होऊनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीतसे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध आदरे भक्त परिसुत प्रथम अध्याय गोडहा श्री शंकरार्पण नमस्तु श्री 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 पाद श्री वल्लभार्पण नमस्तु वल्लभार्पण मस्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय हा द्वितीय अध्याय श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी वनी गुप्त जाहले गुरुचरित्र ती कथा पुढे लोक उद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिनी बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिजविषयी शंका मना माझी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शतप्रमाण मिळे म्हणून शंका पत्रिकेची
म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादि सिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपी जाहले अक्कलकोटा माधारी राचापा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले 3 खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवर बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दली वनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडोल हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटा का प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊनी या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जहाले ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकोनिया ऐसी वाणी उभयचा संतोषले म्हणे मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता 12 वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदावास अरण्यात बहुधा न येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणून देती तेनी महाराज भक्षिती शनेक राहणी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही आज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी झाला ते दानोनी अंतरखुन स्वामींसी मानिती ईश्वरा समान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा इथे वीट सर्वदा सेवाने आकंठ भव भयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना कथा संबंध आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभमस्तु तृतीय अध्याय श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार धाविती काही वर्ष करुणी मस्ती मंगळवेढे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्दिसम सवे घेऊनी स्वामींसी तोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे तोळे आज्ञापिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका
येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालिले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परिणच मानिले त्या. तेथोनिया निघाले, अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध्य होता, तो करीतयाची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्व पुण्यस्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदळ. चोळाप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे, दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी, परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवरांचे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कितीएक राहती, मौन धरिती कितीएक. एका चरणी उभे राहून, सदा विलोकित गगन. एक गिरीवरी बैसोन, तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती, एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सोडूनी. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन, एक षटकर्म आचरिती. एक लोका उपदेशिती, एक भजना माजी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ, सभक्ती वाचोन. केलियासी नाना साधन, भाव वीन सर्व व्यर्थ. योग यागादिका काही, चोळाप्पाने केले नाही. परिभक्ती स्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयांची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाड. ते पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधी. तेव्हा राज्य पदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले. ते पासून जगात, तया नगरात नाव गाजत. अप्रसिद्ध हे ते प्रख्यात, किती एक जाहले. चोळाप्पाचे गृहापती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती, बहुदान जाती फिरावया. लोकांमाजी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातली. राहती चोळाप्पाचे घरी, दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाओनी नवलाही, भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आत्ताच देती दर्शना. राव मुखातुनी वाणी, निघाली तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरून, राव घाली लोटांगण. प्रेमाश्रुनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. हृदय घातली मिठी चरणी, दृढ घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्राश्रूंनी, मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले. हुन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती फळांनी गेली दुरी, चरणी भक्ती जडिली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण, भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका क्षिरी धरून, विष्णू नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध. प्रेमळ भक्त परिसोत, तृतीय अध्याय गोड हा. श्री स्वामी राजा अर्पण नमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे, तृतीय अध्याय हा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम दीपज्योती ज्योती परब्रह्म दीपज्योती ज्योती जनार्दनः दीपो हरतु पै पापम दीपज्योती ज्योती नमस्तुते। गणेश विष्णु सूर्य दुर्गांक्ष देवपश्चकं वंदे विशुद्ध मानसा जनसायुध्यादायकं हरि ओम। ओम रक्तांग रक्तवन्न पद्मनेत्र सुहास्यवदन कंथा टोपी चमाला दंड कमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य राहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमाम ध्यायेत स्वामी समर्थ हरिहरवरम त्र्यंबकं दिव्यलिंगम ध्यायेत आदित्य तेजम हिरण्यवपु प्रज्वलम अग्निरूपम ध्यायेत अजानभाव परमपुरुषम योगी अर्घ्यनगम्यम ध्यायेत शांत प्रशांतम अभयवरदम सद्गुरु श्री समर्थम। श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंध्या अर्पण नमस्तु। श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू दे जवळ उभी स्वामी शक्ती कळू। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेती हाती। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तु। श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला उगाच भीतोसी भय पळू जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळतान खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेत्या। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तु। श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभीचा शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसे कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेते हाती। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तु। श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र। निशंक हो निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हे शक्य करतील स्वामी। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी माय आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला उगाची भीतोसी भये पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ। विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेते। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदा अर्पण नमस्तु।
श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठी शिर्या तर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे निवडक स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माया आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला अवघाची भीतसी भय पळू दे जवळ विसामे शक्ती कळू जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्यावे नक्की स्वामी भक्त कितीदा दिला बोलतांनी चाहत नको डोकमंगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी प्रचितीन सोडती तया जया स्वामी घेत्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदार्पण नमस्तू. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय म्हणारे प्रचंड स्वामी बळपाठी श्री अतर्क्य अवधूत स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनक स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माया आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला अवघाची भीतसी भये पळू दे जवळी बेसामे शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेस कसा होती द्यावेने तू स्वामी भक्त कितीदा दिला बोलतांनी चाहत नको डोकमगू स्वामी देतील विभूतीने मन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचितीनं सोडती तया जया स्वामी घेत्याती श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदार्पण नमस्तू. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठी शिर्या तर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील तिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माया आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती त्याला अवघाची भीतसी भये पळू दे जवळीक बेसामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसे कसा होसी दाविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोलतांनी चाहत नको डोकमगू स्वामी देतीलच विभूतीने मन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीने सोडती तया जया स्वामी घेते श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदार्पण नमस्तू. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठी श्रेया तर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त घडवी ही माया आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती तयाला उघाची भीतसी भये पळू दे जवळ बेसामे शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ नको घाबरतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोलतांनी चाहत नको डोकमगू स्वामी देतील साथ विभूतीने मन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेते अतिशय अक्कलकोट स्वामी चरण विंदार्पण नमस्तू. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठी शिर्या तर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माया आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती द्यायला उगाची भीतसी भये पळू दे जवळ बेसामे शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतो असे बा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोलतांनी चाहत नको डोकमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे न सोडती तया जया स्वामी घेती हाती श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदार्पण नमस्तू. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठी श्री अतर्क्य अवधूत स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माया आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती काय उगाची भीतसी भये पळू दे जवळ बेसामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोलतांनी चाहत नको डोकमगू स्वामी देतील साथ विभूतीने मन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीने सोडती तया जया स्वामी घेती हाती श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदार्पण नमस्तू. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठी अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी माया आज्ञेविना काळ नाणे त्याला परलोकी ना भीती वाची भीतसी भये पळू दे जवळ बेसामे शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतो असे बाळतान खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा दिला बोलतांनी चाहत नको डोकमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादी स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणविंदार्पणमस्तु. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे निम्न काय. स्वय भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञेविना काळ नाणे त्याला. परलोकी ना भीती त्याला. उगाची विदोषी भये पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती करू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळदान. नको घाबरतो असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा वसिता विन तू स्वामी. कितीदा दिला बोलतांनी साथ. नको डोगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठविरीत. न सोडती तया जया स्वामी घेती हाती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरण विंदार्पणमस्तु. श्री स्वामी कृपातीर्थ तारक मंत्र. निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळपाठीशी. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. अशक्य शक्य करतील. जिथे स्वामी पाय तिथे निम्न काय. स्वय भक्त प्रार्थ घडवी माय. आज्ञेविना काळ नाणे त्याला. परलोकी ना भीती त्याला. अवघाची विदोषी भये पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती करू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा. नको घाबरतो असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेस. कसा वसिता विन तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनी चाहत. नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठविरे प्रत. न सोडती तया जया स्वामी घेती हाती. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणविंदार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.